नमस्कार. दिशा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. शनी या ग्रहाबद्दल वेगवेगळ्या लोकांच्या काही कल्पना आहेत ज्या थोड्या भयानक आहेत. बरेचदा जेव्हा त्यांना सांगण्यात येतं की अरे तुझी ना 7.5 चालू आहे, त्यावेळेस तर म्हणजे त्यांच्या विचारांची एक धुंदच उडते आणि त्यांना वाटतं मग या काळात नेमकं काय होणार आहे, माझ्या अडचणी वाढतील का, किंवा माझे जे काही कामकाज होणार आहे ते काही अडकून जातील का, किंवा कशा प्रकारचा त्रास होणार आहे, अशा प्रकारचे विचार येतात. मग खरंच हे 7.5 त्रास होतो का? तर आता हा शनी ग्रह आहे. शनी ग्रह कसा आहे ते पहिले जर समजून घेतलं ना तर 7.5चा त्रास होत नाही. शनी काय सांगतो आपल्याला की आपल्याला कर्म करायचंय. शनीला काय प्रिय आहे तर शनीला सत्यता प्रिय आहे. तो आपली सचोटी घेतो, तो आपली परीक्षा घेतो, पण ज्या व्यक्तींच्या कर्मांमध्ये सत्यता आहे, प्रामाणिकपणा आहे, ट्रान्सपरन्सी आहे आणि तो सरळ मार्गाने आपले कामकाज करतो आहे, त्यावेळेस शनी त्याच्यावर प्रसन्न होतो. शनीचं म्हणणंच हे आहे की तुम्ही कर्म करा आणि मुक्त व्हा. बऱ्याच ठिकाणी असं होतं की एखादी व्यक्ती कामकाज करताना ती निमूटपणे करत नाही, मग त्यावेळेस जी आपण म्हणतो फटके देऊन शहाणं होणं, हे सुद्धा शनी करतो. पण शनी आपल्याला कर्मातून घडवत असतो. मग आता ह्या शनीची जी 7.5 ती काय आहे तर कुंडलीमध्ये जो आपला चंद्र स्थित आहे त्या चंद्राच्या एक घर पहिले, त्या चंद्रावरून आणि चंद्राचं एक घर पुढे, म्हणजे त्या 3 स्थानातून जेव्हा शनीचं भ्रमण होत असतं, गोचर शनीचं, त्यावेळेस ही 7.5 आपल्याला लागते. या शनीला ना न्यायाधीश सुद्धा म्हटलेलं आहे. न्यायाधीश म्हणजे काय की तुम्ही काय कर्म केलेलं आहे त्याच्याप्रमाणे तुमची पनिशमेंट. ज्यावेळेस कोर्टाची केस लागते आणि न्यायाधीश तुमचा रिझल्ट देतो, तेव्हा एक पार्टी हारते, एक पार्टी जिंकते. ज्याची सत्यता असते ती पार्टी जिंकते आणि ज्याचं खरंच त्यांनी काहीतरी त्याच्यावरचा जो ब्लेम असतो त्याला ती पनिशमेंट सुद्धा मिळते. हेच शनीचं कारकत्व आहे. तुम्ही आयुष्यात करणारे कर्म, याचा हिशोब, याचं डेबिट, याचं क्रेडिट हा शनी कंटिन्युअस करत असतो आणि त्याचे रिझल्ट देत असतो. मग आता हे जे शनीची 7.5 लागली, ह्या काळाचा कसा उपयोग करून घेऊ शकतो आपण? ज्यावेळेस 7.5 आहे ना त्यावेळेस एकच सांगितलेलं आहे की तुमच्या कर्मांमध्ये सातत्य असू द्या किंवा सत्यता असू द्या. आता समजा त्या काळामध्ये आपल्याकडून चुकून काही वाईट कर्म झाले तर ही 7.5 तुम्हाला नक्कीच त्रास देणार आहे. पण ह्याच काळामध्ये तुम्ही जर शनी जे सांगतो की एखाद्याची सेवा करा, एखाद्यावर तुम्ही काहीतरी गोष्टीचा त्याग करा किंवा एखाद्या कर्म करून तुम्ही त्याच्यातून मुक्त व्हा, मोक्षाकडे जा, त्यावेळेस त्याचे रिझल्ट हा शनी अगदी वैभव देतो, ऐश्वर्य देतो. शनी देतो तेव्हा कुबेराची संपत्ती देतो, कुबेरा एवढं ऐश्वर्य देतो. म्हणजे आपल्याला म्हणजे म्हणतो छप्पर फाडके देणं, हे आपल्याला शनी देतो. आणि तसं जर हे कर्म आपण कुकर्म केलं तर तो रस्त्यावर आणतो. परंतु काही लोकांच्या कुंडलीमध्ये शनी हा असा स्थित असतो की त्याला राजयोग कारक म्हटलेला आहे आणि त्या काळात त्याचे रिझल्ट अतिशय शुभ येतात. आणि काहींच्या कुंडलीमध्ये समजा शनी नीचेचा असेल तर शनी हा विलंबाचा कारक म्हटलेला आहे. विलंब म्हणजे डिले. तर तो ज्या स्थानात असतो त्या स्थानाचे कर्म करायला लावतो आणि तिकडे विलंब दाखवतो. समजा विवाहाच्या स्थानात आहे तर विवाहामध्ये विलंब होतो. धनाच्या स्थानात आहे तर त्या व्यक्तीचं संपत्ती गेन करताना, तो सेट होताना, त्याच्याकडे आर्थिक इन्कम येताना आपल्याला लेट दिसतो. किंवा घर, वास्तू या स्थानात आहे तर तिथेही आपल्याला विलंब दिसतो की त्याचं पटकन घर होत नाही. मग आता ह्या शनीच्या जर कारकत्वांनी आपण पुढे गेलो तर आपल्याला त्रास होत नाही. याचं एक साधं सिंपल असं उदाहरण सांगितलेलं आहे की आपला जो मारुती आहे, मारुतीला जर तुम्ही नमस्कार केलं, मारुतीची उपासना केली तर ही शनी महाराजांना उपासना केल्यासारखं आहे. तर असं का बरेच लोक शनीच्या 7.5 मारुतीला तेल वाहणं किंवा मारुतीचं दर्शन घेणं हे करतात. मारुती हा एक असा भक्त आहे, मारुतीची जी कॅरेक्टरिस्टिक त्याच्याकडे शक्ती होती आणि त्याच्याकडे बुद्धी होती.
पण त्यांनी त्या शक्तीचा आणि त्या बुद्धीचा कधीच दुरुपयोग केला नाही. त्याचं जे सदाचार होतं, त्याला जेव्हा सांगितलं होतं की तू ही अंगठी घे आणि सीता मैयाकडे देऊन ये, त्यावेळेस त्यांनी जी इन्स्ट्रक्शन दिली होती त्यांनी तीच फॉलो केली. त्यांनी त्याचा शक्तीचाही मिसयूज केला नाही आणि बुद्धीचाही मिसयूज केला नाही. त्याला जे कर्म सांगितलं होतं ते कर्म त्यांनी केलं आणि त्याच्यात त्यांनी थोडा पण काही चुकीचा पाऊल उचलला नाही, जो तो करू शकत होता त्याची बुद्धी आणि शक्तीचा वापरावर. हेच आपल्याला 7:30च्या काळात नियम म्हणून पाळायचंय. तर मारुतीच्या अंगावर जाऊन तेल वाहण्यापेक्षा मारुतीच्या अंगात जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते जर आपण आपल्या अंगात आणले आणि त्या काळात आपण याचा विचार कंटिन्यू मनात ठेवला तर या 7:30चा त्रास होत नाही. तुम्ही या 7:30चा उपयोग करू शकतात. या काळामध्ये आपल्याला लोकांची जी एक काय म्हणतो आपण की लोकांची जे रियालिटी असतात, जे मुखवटे असतात, हे आपल्याला समजून येतात. जरी काही गोष्टींचा त्रास होत असेल ना, पण त्याच्यातून आपण असं पोळून निघतो, आपण त्याच्यातून क्लीन होऊन निघतो. आणि असा विचार जर ठेवला आणि या काळात होणाऱ्या घटनांच्या अनुभवाचा फ्युचरमध्ये जर उपयोग केला तर आपण या 7:30चा उपयोग करून घेऊ शकतो. म्हणून शनीची 7:30 घाबरून न जाता या काळात मी काय फायदा करून घेऊ शकते किंवा ही मला कशी त्रासदायक होऊ शकते का, याचा तुम्ही एक गायडन्स म्हणून जेव्हा ज्योतिषाला विचारलं तर ते तुम्हाला बरोबर सांगतील आणि निश्चित त्याचा तुम्हाला उपयोग होईल. 7:30 याचा त्रास होणार नाही, कारण शनी हा तुम्हाला ऐश्वर्य, संपत्ती आणि तुमच्या सगळी जी छप्पर फाडके मी बोलली ते देणारा ग्रह आहे. सो याला तुम्ही घाबरायची गरज नाही. शनी किंवा त्याची 7:30 या काळाबद्दल किंवा कुठलाही शनी संदर्भात प्रश्न असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट डिटेल टाकलेले आहेत, तिथे तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.